नमस्कार. राजकारण की समाजकारण या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, राजकारण म्हटलं की निवडणुका आल्या, आरोप प्रत्यारोप आले आणि आश्वासनं देखील आली. पण राजकारणात निव्वळ आश्वासनं देणं म्हणजे समाजकारण की लोकांचे प्रश्न समजून घेऊन विकासाच्या योजना आखणं म्हणजे समाजकारण? नेमकं काय चाललंय हे शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज आपण आलोय पिंपरी चिंचवड शहरात. एकेकाळी पुण्याचं उपनगर असलेल्या पिंपरी चिंचवडची नवी ओळख पुण्याचं जुळं शहर अशी आहे. प्रशस्त रस्ते, लांब उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतुकीचं आधुनिक रूप, मोठमोठे औद्योगिक प्रकल्प यामुळे उद्योगनगरी अशी सुद्धा आता जगाच्या नकाशावरती उदयाला आली आहे. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पिंपरी चिंचवडचा वेगानं विकास झाला. राष्ट्रवादी काँग्रेसनं अवघ्या काही वर्षात पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहराच अत्याधुनिक आणि आदर्श नगरी अशा प्रकारे बदलून टाकला. या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे, आणि त्यासोबतच आपल्यासोबत या कार्यक्रमात असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत शितोळे. दोघांचंही आपण स्वागत करूया. संजोग वाघेरे यांची आणखी एक ओळख आहे. त्यांचे वडील माजी महापौर राहिलेले आहेत, ते स्वतः माजी महापौर आहेत. त्यांच्या पत्नी या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष होत्या आणि विद्यमान नगरसेविका देखील त्या आहेत. पण आम्हाला आणखी तुमच्याबद्दल माहिती मिळाली की तुम्ही कबड्डीपटू देखील आहात. तर हे कबड्डीचे जे डावपेच असतात ते राजकारणात देखील वापरता? नाही, ते कबड्डीतले डावपेच कबड्डीमध्येच, ते खेळायचे डावपेच आहेत. इथं राजकारणामध्ये असं वडावडी इकडे टांग खेचली जात नाहीये. प्रशांत शितोळे, तुम्ही ज्येष्ठ नगरसेवक आहात. ज्येष्ठ म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही ज्येष्ठ, पण ते 3 टर्म तुम्ही मला वाटतं नगरसेवक राहिलेले आहात. तुमची आणखी एक तुमच्याबद्दल आम्हाला कळलं की तुम्हाला स्पोर्ट्सची फार आवड आहे आणि विशेषतः क्रिकेटची तुम्हाला जास्त आवड. तसं बघायला गेलं तर मुळातच अनेक कार्यकर्ते खेळांमधून घडत असतात. मी लहान असल्यापासून कार्यकर्ता म्हणून खेळामधूनच वाढलो आणि त्यामुळंच आजसुद्धा या खेळपट्टीवर व्यवस्थित टिकून आहे. तेच मला म्हणायचं होतं की या क्रिकेटच्या पिचवर जसं तुम्ही खेळलात तसं राजकारणाच्या पिचवर खेळताना काय नेमके अनुभव आले? तिथे समाजकारण किती होतं आणि राजकारण किती होतं? खरं तर समाजकारण हाच जास्तीत जास्त करायचा आमचा हेतू असतो आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाच्या पदार्पणापासून पवारसाहेबांबरोबर, अजितदादांबरोबर काम करतो आहे. तेव्हापासून कमीत कमी राजकारण करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजकारण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण महापालिकेत तुम्ही माजी महापौर होता, तुम्ही जवळून महापालिका बघितलेली आहे. वडील महापौर होते, स्थायी समिती अध्यक्षपद तुमच्या घरात होतं. राजकारण किती आणि समाजकारण किती महापालिकेचा जर विचार केला? नाही, महापालिकेचा जर विचार केला तर 100% समाजकारण. आता हा पिंपरी चिंचवड शहर जे आहे हे वसलेलं आहे, हे अतिशय म्हणजे ग्रामपंचायतीपासून तर आत्तापर्यंत आणि ह्या महानगरपालिकेमधनं जे काही कामं आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा महानगरपालिकेमध्ये काम करत असताना आदरणीय दादांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळतं. आणि दादांनी जे सांगितलेलं आहे किंवा पवारसाहेबांनी की बाबा 100% समाजकारण तुम्ही करा. तुम्ही जर आज आमचे ग्रेट सेपरेटर पहा, रस्ते पहा, पूल पहा, गार्डन्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, IT पार्क या ठिकाणी आहे, इंडस्ट्री आहे. म्हणजे बहुरंगी हे शहर आहे आणि या शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोकं राहतात आणि सर्व प्रांतातली लोकं या शहरामध्ये राहतात. नक्की. पण तुम्हालाच माझा पुढचा प्रश्न आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेसची गेले कितीतरी टर्म या ठिकाणी सत्ता आहे. पूर्वी आघाडीचं सरकार असताना ठीक होतं, एक कोऑर्डिनेशन असायचं. मला तोच प्रश्न विचारायचा होता की आता युतीचं सरकार आहे, 2 आमदार भाजपचे, 1 आमदार शिवसेनेचं आणि सरकार महापालिकेत मात्र राष्ट्रवादीची. काही अडचणी येतात? कायदा येतात, म्हणजे ह्याच्यामध्ये नाकारता येणार नाही. कारण की आज जर आम्ही पाहिलं तर गेल्या 2 वर्षापासून आम्हाला तो त्रास आता थोडासा जाणवायला लागला. म्हणजे काही गोष्टी मुद्दामून त्या ठिकाणी थांबवणं किंवा जर आपण आता पाहिलं तर काही ह्याच्यामध्ये आम्हाला कुठं समावेश करून घेतलं गेलं नाही. नदी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये फंड घेतला नाही. परंतु जरी आम्हाला फंड्स आले नाहीत किंवा ह्यांनी जरी काही राजकारण केलं तरी महानगरपालिकेची जे काही डेव्हलपमेंट आहे ही थांबलेली नाही.
आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं सिंहाचा वाटा असेल तर तो ज्या अजितदादा अडचणी येतात पण तुम्ही विकास थांबवलेला नाही महापालिकेच्या बेसवर जर विचार केला. हो. प्रशांत, तुमचा काय नेमका अनुभव आहे? तुम्ही जवळून बघितलं, म्हणजे 15 वर्ष तुम्ही नगरसेवक आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात जेवढा काही विकास झालेला आहे त्याची जर तुलना केली तर गेल्या 2 वर्षात जेवढी कामं अडली गेली, दुर्दैव आहे पिंपरी चिंचवडकरांचं की या लोकांनी अडवली की ते शासनात जाऊन परत आमदार झाले, परत खासदार झाले, दुर्दैवानं दुसऱ्या पक्षात गेले आणि तिथं जाऊन कामं अडवण्याची भूमिका हेच लोक करतात. हे दुर्दैव आहे. स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा जो समावेश होणार होता तो स्मार्ट सिटीचा समावेशसुद्धा का झाला नाही याची उत्तरंसुद्धा या लोकांना देता येत नाही. हा मोठा मुद्दा आहे आणि बरीच खतखत मला वाटते नागरिकांमध्ये देखील या संदर्भात असेल. मला वाटतं नागरिकांमधला एक प्रश्न आपण घेऊया. रस्ते बघा, इथला विकास बघा, डेव्हलपमेंट बघा, किंवा कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व स्तरांमध्ये आमचं पिंपरी चिंचवड शहर अव्वल स्थानावरती आहे. त्याचबरोबर त्यामुळेच कदाचित आपल्याला बेस्ट सिटी अवॉर्ड मिळाला. एवढं सगळं असताना सुद्धा आपल्या शहराचं स्मार्ट सिटीमध्ये डावलण्यात आलं. नाव का नाही असं तुम्हाला म्हणायचं? का डावलण्यात आलं? कुठे कुठे कमी पडलो आपण? सर्वसामान्य लोकांनाच असं वाटतं की आपल्या शहरात काय नाही आहे, म्हणजे आपण मुळातच स्मार्ट आहोत. म्हणूनच त्यात आता अजून भर पडली आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जो मेट्रो प्रकल्प होता तो सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नागपुराकडे नेला आहे आणि आपल्याला डिले होणार आहे. याचा अर्थ काय आहे? केवळ राजकारण करायचं आणि आपल्या पक्षाची सत्ता ज्या शहरामध्ये नाही त्या शहरामध्ये दबाव टाकायचा प्रयत्न करायचा आणि त्यांची कामं अडवायचा प्रयत्न करायचा. नाही, पण यामागे नेमकी भावना काय असेल तुम्हाला असं वाटतं? कारण आघाडी सरकार असताना देखील वेगवेगळ्या महापालिकांमध्ये शिवसेना, भाजप, इतर पक्षांची सत्ता होतीच. मग आता असं करण्यामागे नेमकी काय भावना तुम्हाला दिसते? जेव्हा आघाडीचं सरकार होतं त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तेव्हा ठाण्यासारख्या शहराचा विकास झाला. तेव्हा त्या ठाणे शहराला आघाडी सरकारने असं म्हटलं नाही आमचं सरकार आमच्या पक्षाचं सरकार तुमच्याकडे नाही म्हणून आम्ही तुम्हाला हे काम अडवणार किंवा अमुक निधी अडवणार, तमुक निधी असं कधीही झालं नाही. आता मात्र पिंपरी चिंचवड शहर असेल, या शहराच्या बाबतीत इतका दुजाभाव झाला की तो सर्वसामान्य जनतेला सुद्धा अनुभवायला मिळतोय. भाजप आणि भाजपच्या लोकांनी मिळालेले पैसे कसे खर्ची पडले जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे आणि त्याच बाजूनी दुसऱ्या दरवाज्याने यायचं आणि दुसरीकडे ओरडत बसायचं की हे पैसे खर्च करू शकत नाहीत. केवळ राजकारण म्हणून राजकारण करायचं, विरोधाला विरोध म्हणून तीव्र विरोध करायचा आणि अशा प्रकारच्या योजना ह्या पूर्णपणे अडवून टाकायच्या आणि दुसऱ्या बाजूला ओरडत बसायचं. तो आता येत्या काही दिवसात कळणार आहे. आता काय दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. नक्कीच अगदी दाखवायचे वेगळे, खायचे वेगळे, चावायचे वेगळे, हसण्याचे वेगळे, सगळे वेगवेगळे आहेत त्यांचे. संजोगी, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहात. स्मार्ट सिटीचा जेव्हा मुद्दा येतो आणि ज्या पद्धतीने आता ही जी ओरड होती किंवा तुम्ही आता जो मुद्दा मांडला, हे असं झाल्यानंतर विरोधकांकडून मात्र आरोप केला जातो की JNNURMमध्ये ज्या 40-50% ज्या निविदा होत्या रकमेच्या त्या सादर न केल्यामुळेच हे केंद्र सरकारने स्मार्ट सिटीच्या बाबतीत पिंपरी चिंचवडला डावललं आहे. काय उत्तर द्याल? कितपत तथ्य आहेत? नाही, त्यांच्या ह्या प्रश्नात काही तथ्य नाही आहे. कारण मला म्हणजे त्याच्यावर हसू येतं. कारण ह्याच लोकांनी त्या बाबतीमध्ये कुठे कोर्टात जाणं, कुठे एखादा आता आमचं मी तुम्हाला घरकुलसारखी योजना आमची अख्ख्या देशात कुठे नाही, सर्वसामान्य नागरिकांना मिळतं. जवळपास आत्तापर्यंत आम्ही 6,500 घरं लोकांना ते दिलेली आहेत. आणि जो निधी जे म्हणता ना तुम्ही की ते जे लोक ओरडतात की बाबा GNRचा निधी 40% 50% तो परत गेला, ते एकदम चुकीचं आहे. त्यांच्याच राजकारणामुळे म्हणजे जे आपण समाजकारण करायला पाहिजे ते करत नाहीत. वर्षानुवर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणून जाणीवपूर्वक आहे असं होते असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% जाणीवपूर्वक तसं करतात ते. म्हणजे जर बंद पाईप योजना जर ती झाली असती तर आमच्या लोकांना चांगलं पाणी मिळालं असतं आणि स्वस्तामध्ये मिळालं असतं. आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. मात्र या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर लगेच भेटूया. महिला शिकतायत, सक्षम होत आहेत, पण त्यांच्या सेफ्टीचं काय? त्यांना खरोखर या शहरात सुरक्षित वाटतंय का? हे देखील महत्त्वाचं आहे. प्लॉट आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहूया. मी आता TCSमध्ये आहे आणि मला हे सांगायला खूप चांगलं वाटतं आहे की पिंपरी चिंचवड हे एकमेव शहर आहे जिथे मुली आणि महिला खूप असं सेफ फील करतात. एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, जसं की इथे हिंजवडीमध्ये IT हब जवळच आहे. तिथेसुद्धा रात्रीच्या मुली नाईट शिफ्टमध्ये काम करतात आणि ते त्यांना सेफ वाटतं. या IT हबमध्ये काम करणाऱ्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणूया किंवा ते एक आपण त्याचं उत्तर समजूया. आणखी एखादी प्रतिक्रिया? 50 वर्ष झालेले आहे सर.
पण मला असं 50 वर्षाच्या ह्याच्यात मला असं कधी वाटत नाही की आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये कधी जातीय दंगली झाली असेल. बऱ्याच शहरामध्ये आम्ही ऐकतो की इकडे दंगल झाली, तिकडे दंगल झाली, पण आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये मला तरी असा अनुभव आहे की कधी दंगल झालेली नाही. आणि एक वेळ तर अशी होती की आम्हाला असं वाटलं की दंगल होऊ शकते, पण आम्ही साहेबाला रात्री 3 वाजता फोन केलं, तर साहेबांनी आम्हाला स्वतः गाडी पाठवली, डिपार्टमेंट पाठवली आणि स्वतः आले आणि त्यांनी सेफ्टीचा आम्हाला होकार शब्द दिला. मी प्रशांतजींकडे येतो. प्रशांतजी, सलग 3 टर्म मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवलाय. काय नेमकं कारण असावं यामागचं, तुम्हाला काय वाटतं? 2002ला मी नगरसेवक झालो आणि 2004 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मॉडेल वॉर्ड ही संकल्पना रुजवली. मॉडेल वॉर्ड म्हणून जेव्हा डेव्हलपमेंट काय करतो, म्हणजे मॉडेल वॉर्ड योजना आहे काय नेमकं? एकाच कामावर वारंवार चुकीच्या पद्धतीनं खर्च न होणे म्हणजे मॉडेल वॉर्ड. पूर्वी आपण काय करायचो की रस्ता रस्त्याचं डांबरीकरण व्हायचं, डांबरीकरण झाल्यानंतर तुम्हाला पाणी पुरवठावाला यायचा आणि नवीन केलेला रस्ता खोदून जायचा. त्याचं नंतर परत काम व्हायचं, परत विद्युतवाला यायचा, तो खोदून जायचा, परत व्हायचं, परत ड्रेनेजवाला यायचा, खोदून जायचा. साधं आणि सोपं नियोजन केलं की त्या जमिनीखालच्या सगळ्या सेवा, मग त्यामध्ये पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज असेल, विद्युत असेल, या सगळ्या सेवा दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगळ्या केल्या आणि तेवढा सेक्शन तो केवळ रस्त्याचा 1-1.5 मीटरचा पार्ट ह्या केवळ सेवांसाठी राखीव ठेवला, जेणेकरून डांबरीकरणाला हात लागणार नाही. म्हणजेच त्या डांबरीकरणाला हात न लागल्यामुळं त्या डांबराचं आयुष्य आपोआप 10 वर्षाचं किमान झालेलं असेल. आपली महानगरपालिका वर्षाला शेकडो कोटी रुपये केवळ मेंटेनन्सच्या कामावर खर्च करते. केवळ मेंटेनन्सच्या कामावर जर एवढा शेकडो कोटी रुपये खर्च होत असेल तर त्याची बचत कुठेतरी झाली पाहिजे. या ठिकाणी आणखी एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. ब्रेकनंतर आणखी काही प्रश्न देखील घेणार आहोत. ब्रेकनंतर लगेच भेटूया. पिंपरी चिंचवडमधल्या स्थानिक प्रश्नांविषयी आपण बोलतोय. इथे केवळ राजकारण होतं की समाजकारण देखील होतं, हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. मी पुन्हा एकदा संजोगजी तुमच्याकडे येतो. उद्योगनगरी, श्रीमंत शहर, श्रीमंत महापालिका अशी बिरुद मिरवलेलं हे शहर आहे. पण देहू आळंदीसारखा वारसा देखील, आध्यात्मिक वारसा देखील या शहराला आहे. तो नेमका टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं? महानगरपालिका झाल्यानंतर किंवा नगरपालिका असताना किंवा हे शहर डेव्हलप होत असताना ह्याच्यामध्ये सामाजिक, त्याच्यानंतर धार्मिक आणि राजकीय असं सगळे वारसे टिकवण्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर आपण पाहिलं तर भक्तिशक्ती हा जो शिल्प आहे, म्हणजे तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा मिलप त्या ठिकाणी आम्ही घेतला. म्हणजे एकीकडं शक्ती पण पाहिजे आपल्याला आणि एकीकडं भक्ती पण पाहिजे. त्याच धर्तीवरती आज आपण इंद्रायणी नदीच्या काठाला आळंदी वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. त्या ठिकाणी संजीवनी समाधी आहे माऊलींची. आणि पालखी ज्यावेळेस पंढरपूरला जाते तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची, तर अशा त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचे त्या ठिकाणी शिल्प साकार करणार आहोत. आणि आता ते येत्या काळामध्ये ते लवकरच पूर्ण होईल. त्याच पद्धतीनं मोरया गोसावींची सुद्धा समाधी, जिवंत समाधी ही पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड या ठिकाणी आहे. आणि हा धार्मिक वसा जपत असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर आपण पाहिलं असेल बारकाईनं तर ही कष्टकऱ्यांची नगरी आहे, ही कामगारांची नगरी म्हणून हिला ओळखलं जातं. IT पार्क आपल्या या शहरामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे हिंजवडीचा IT पार्क आहे, तळवड्याचा IT पार्क आहे. हे IT पार्क आणण्यासाठी देखील आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय दादांनी याच्यामध्ये लक्ष घालून या शहरामध्ये जर आपण हे शहर जर पाहिलं तर सगळीकडनं हे शहर वसलेलं आहे. नागरिकांमधून काही आपण प्रश्न घेऊयात. नमस्ते, माझं नाव लता गायकवाड. माझा प्रश्न वाघेरे साहेबांसाठी आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहराला आळंदी आणि देहू याचा वारसा लाभलेला आहे. आत्ताच तुम्ही म्हणाला की अध्यात्माचं रूप आहे आपल्याकडे, पण इंद्रायणी नदी आणि पवना नदी यांचं प्रदूषण कमी करण्यामध्ये पालिका काही प्रयत्न करते आहे का? सगळी तुमच्यासाठी प्रश्न. नाही, ह्याच्यामध्ये जसं ताईंनी हा विषय खरोखर गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. या विषयासाठी आम्ही आता नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही शासनाला देखील आमचे हे मागितलं होतं की बाबा आम्हाला या स्कीममध्ये घ्या म्हणून. परंतु म्हणजे परत तिथंच येतं की समाजकारण की राजकारण, की पूर्ण राजकारण या ठिकाणी बघितलं गेलं. तुम्हाला जर म्हणजे आम्ही या बाबतीमध्ये
शासनालाही विनंती केली होती की बाबा आम्हाला त्यामध्ये हे करावं म्हणून, परंतु शासनाने देखील त्याच्यामध्ये आमचा विचार केला नाही. तो देखील आम्ही म्हणजे तो बाजूला ठेवला आणि आम्ही आमच्या स्वतः म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नदी सुधाराच्या बाबतीमध्ये पावना नदीचा आम्ही आता पहिला टप्पा आम्ही घेतलेला आहे. इंद्रायणी नदीचाही देखील आपण त्या ठिकाणी नंतरच्या फेजमध्ये आपण तो घेतो आहे. जवळपास 250 MLD पाणी आम्ही स्वच्छ करून ते मग गार्डनमध्ये वापरतो किंवा त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी मिलिटरी डेअरी फार्मचा जो एरिया आहे गायांना खाद्य करण्यासाठी 40 MLD हां, तर त्यांना जवळपास 40 MLD पाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांना देतो. यावरूनच मला एक प्रश्न विचारायचा होता, ज्याबद्दल मी वाचलं आणि ऐकलं देखील आहे. चंदीगड पॅटर्न राबवणार म्हणजे काय करणार? शहरातील सांडपाणी जे आहे ते सांडपाणी हे पूर्णपणे प्रक्रिया करून वातावरणात सोडलं जावं, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. तुम्ही जर पाहिलं तर शहरातल्या सांडपाण्यावर आम्ही आज जवळपास 90% सांडपाण्यावर आम्ही प्रक्रिया करतो. ह्याच्यामध्ये मला एक सांगायचं, प्रशांतजींनी सांगितलं की आम्ही हे करतो, तर आम्ही जो कचरा आमच्या शहरातनं जो कचरा निघतो त्या कचऱ्यावरती सुद्धा आम्ही प्रक्रिया करून आज आमच्याकडं म्हणजे त्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करतो आहे. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कचऱ्यापासून काही इंधन तयार करतो आहे. तर हे देखील आमच्या शहरामध्ये म्हणजे मला नाही वाटत की कुठल्या शहरामध्ये इतका, आणि आमचा तुम्ही कचरा डेपो जर जाऊन तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला वाटणारही नाही की आम्ही म्हणजे कचरा डेपोमध्ये आलेलो आहे. तर त्या ठिकाणी आम्ही गार्डनसुद्धा डेव्हलप केलेलं आहे. एक राजकीय प्रश्न आहे, म्हणजे खरं तर त्याच्यासाठी संदर्भात काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे हे मी संजोगजींकडनं नंतर जाणून घेईन. मग मला तुम्हाला विचारायचं, कारण तुम्ही देखील ज्येष्ठ नगरसेवक आहात. निवडणुकीच्या तोंडावर बरेच नगरसेवक आणि कार्यकर्ते सध्या भाजपच्या वाटेवर आहेत, तशा बातम्या देखील यायला लागलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? तिकडं जाणारे लोक मनाने तिकडं नाहीच आहेत हे सगळ्यांना दिसतंय. पण अडचण काय आहे की चला वाहती गंगा आहे तर हात धुवून घ्या, दुसरं काही याच्यामध्ये मला हेतू दिसत, माझ्या नजरेला तरी काय दिसत नाही. संजोगजी, शहराध्यक्ष म्हणून हे तुमच्या समोरचं तुम्ही आव्हान मानता की याकडे नेमकं कसं बघता की हे थांबवण्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी केली आहे? आज काही मंडळी इकडे तिकडे जाण्याचं जे तुम्ही केलेला प्रश्न जो आहे, आणि ते गेलेत ते आम्हाला काही फरक पडत नाही. म्हणजे जे गेलेत ते कावळेत आणि राहिलेत ते मावळेत. म्हणजे आता थोडंसं वाहती गंगा हात धुवून घ्या. आता त्यांना वाटतं की बाबा केंद्रात ते आहेत, राज्यात ते आहेत, चला आता इथं पण ते आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. नक्की. तुम्ही म्हणालात गेलेत ते कावळे, राहिलेत ते मावळे. पण आता या राहिलेल्या उरलेल्या मावळ्यांच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा एकदा एखादी सत्तेची हॅट्रिक करेल असा तुम्हाला विश्वास आहे? 100% करणार. आणि मी तुम्हाला सांगतो की आमच्या महानगरपालिकेमध्ये 128 नगरसेवक आहेत, तर आम्ही 100+ करणार आहोत हे निश्चित. आणि हे दादांची किमया आहे. प्रशांतजी, पक्षाच्या हॅट्रिकबाबत आणि तुमच्या चौथ्या टर्मबाबत कितपत विश्वास वाटतो? माझी चौथी टर्म तर होणारच आहे, त्यात काही शंका नाही. पण याला कारणीभूत पक्ष असेल यातही काही शंका नाही. हे शहर गेल्या 10 वर्षात फार वेगवेगळ्या अंगाने ढंगाने वाढलेलं आहे. मग केवळ आता अध्यक्षांनी सांगितलं की या शहरामध्ये अनेक सुविधा आमच्या विजनमध्ये आहेत. मग त्यामध्ये हिंजवडी आणि तळवडेमधला IT पार्क जो आहे ते सांगायचा त्यांचा मूळ हेतू असा होता की त्या 2 ठिकाणी लाखो लोक कामाला जातात आणि त्या लाखो लोकांचा तणाव हा वाहतुकीवर येतो. त्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अजितदादांनी त्या ठिकाणाहून पुणे शहरातल्या शिवाजीनगरपर्यंत मोनोरेलचा प्रस्ताव मागे तयार केला होता. आणि या मोनोरेलसाठी तुलनेने लागणारी जागा, मेट्रोपेक्षा असणारा खर्च कमी, नागरिकांना परवडेल अशी सुविधा, मोनोरेल आणि ट्राम ह्या दोघांच्या, मेट्रो या 3 सेवेच्या बाबतीतला विचार केलेला. आपल्या शहरामध्ये संपूर्ण शहराला चांगला पाणी पुरवठा होईल अशी 100% यंत्रणा कार्यान्वित आहे. आरोग्याला हानिकारक राहणार नाही अशी 100% यंत्रणा आपल्याकडं आज अवेलेबल आहे. आमच्याकडं म्हणजे गुलटेकडीला जशी मार्केट यार्ड आहे तसं मार्केट यार्ड आमच्याकडं मुशी या ठिकाणी मार्केट यार्ड आहे. त्या ठिकाणी देखील शेतकरी आमचा त्याचा माल तो घेऊन त्या ठिकाणी तो विकण्यासाठी आणतो. तर त्याला देखील प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या शहराचं पुढच्या भविष्यामध्ये एक वेगळं शहर म्हणून या शहराकडं एक मिनी
इंडिया म्हणून या शहराकडे पाहिलं जाईल. नक्की. आणि आमच्या कार्यक्रमाचा उद्देश देखील तोच आहे. राजकारण करत असताना त्यामागे समाजकारण नेमकं किती असतं हे जाणून घ्यायचा आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज इथेच थांबतोय. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.